राजकीय नेत्यांच्या पाहणी दौऱ्यामुळे बचाव कार्यात अडथळे आल्याचा आरोप. नेत्यांच्या दौऱ्यानं बळींची संख्या वाढल्याचा वडट्टीवारांचा दावा. भिंडे हा प्यादा, यामागे कोणीतरी वेगळंच असू शकतं. तक्रारी येऊनही अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाई नाही, उदय सामंतांचा आरोप. होर्डिंग प्रकरणात बीएमसी आणि रेल्वेची लपवाछपवी. 120 फुटी होर्डिंग 80 बाय 80 फूट असल्याचा बीएमसीचा दावा. पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना स्थळाची शरद पवारांकडून पाहणी. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी जरांगे बसणार आमरण उपोषणाला. मराठ्यांच्या आरक्षणाच्या वाटेत 5 भाजप नेते आल्याचा आरोप. पंतप्रधान मोदींचा उद्या मुंबईत रोड शो. घाटकोपरच्या LPS रोडवर 2.5 किलोमीटर मार्गावर होणार रोड शो. दुपारी 2 पासून रोड शोचा मार्ग बंद. वाराणसीत पंतप्रधान मोदींना प्रफुल्ल पटेलांनी घातलेल्या जिरे टोपानं वाद. मोदींना जिरे टोप घालण्याची प्रफुल्ल पटेलांची हिंमतच कशी. जिरे टोप सत्कारावर संभाजी ब्रिगेडचाही आक्षेप. राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या. शिक्षक पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती. मुंबईत पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता. हवामान खात्याने वर्तवला पावसाचा अंदाज. नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन. राष्ट्रवादी पक्ष चिन्ह सुनावणी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. पुढील सुनावणी 16 जुलैला होणार. सकाळी 9 वाजता पोपटलाल टीव्हीवर दिसतात. देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा. रमेश चेन्नीथलांची मागणी. घाटकोपरसारखा प्रकार कल्याणमध्ये घडल्यास अधिकाऱ्याला माफ करणार नाही. आमदार विश्वनाथ भोईर यांचा संतप्त इशारा. कल्याणमधील होर्डिंगचे ऑडिट करण्याचीही केली मागणी. ईशान्य मुंबईत घराघरी मोदींच्या आगमनाचं देणार निमंत्रण. चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत निर्णय. शिर्डीत महायुतीचाच उमेदवार निवडून येणार. दारा भुसेंनी व्यक्त केला विश्वास. भिवंडीत निलेश सांबरे यांची विजय निर्धार यात्रा. निलेश सांबरे यांचा ठिकठिकाणी स्वागत. आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल. सहकार नगर पोलीस ठाण्यात जमाबंदीचं उल्लंघन केल्यानं गुन्हा दाखल. भारतीय नौदल अधिकाऱ्याच्या मदतीसाठी धावले मुंबई वाहतूक पोलीस. पवई येथे जाताना प्रशांत रॉय झाले होते बेशुद्ध. नागपुरातील सिग्नलवर लोकांना उन्हापासून बचावाकरिता पालिकेकडून ग्रीन नेटची सोय. शिर्डीत साई भक्तांसाठी साई संस्थांकडून खास सोय. उन्हापासून बचावासाठी मंदिर परिसरात उभारला मंडप. भाविकांसाठी मंदिर परिसरात वैद्यकीय सुविधा. सलग 4थ्या दिवशी साताऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्याने शेतात रस्त्यावर आंब्याचा सडा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.